माननीय सुशीलकुमारजी शिंदे देशातले एक ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे नेते आणि माजी गृहमंत्री, एवढी त्यांची ओळख नाही. माजी मुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री, अनेक राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री, एक प्रभावी साहित्यप्रेमी, कला, संगीत त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे आणि तितके तळागाळातल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची अंतःकरणापासून भूमिका असणारे असं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमारजी शिंदे. म्हणजे मला आजही आठवतं की राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसामध्ये त्यांच्याबरोबर मला जाण्याचा योग आला आणि ते सब इन्स्पेक्टर असताना दादरला ज्या हॉटेलमध्ये छोट्या हॉटेलमध्ये चहा पित होते, मला म्हणाले आपण त्यांच्याकडे जाऊ आणि थोडा चहा घेऊन आले. त्याला फार बरं वाटेल. आणि खरंच आम्ही अचानक गेलो आणि त्याला आश्चर्यच वाटलं त्या की लाल दिवाची गाडी आपल्या दारात आली. तर हे जे आहे ना, हे तिथं गेलो याला महत्त्व नाही, ती आठवण ठेवणं म्हणजे मूळ आपलं, ज्याला आपण जमिनीवर नेता म्हणतो ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिंदे साहेब आहेत. आणि त्यामुळं बरं एवढंच नाही की एकच बाजू साहित्य कला, तसं नाही. अर्थमंत्री म्हणून प्रभावी, आरोग्यमंत्री म्हणून प्रभावी, मजूर मंत्री म्हणून प्रभावी, देशाचे गृहमंत्री म्हणून प्रभावी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रभावी, सभागृहाचे नेते म्हणूनही प्रभावी. आणि म्हणून इंदिराजी जे असतील किंवा केंद्रीय नेत्यांनी उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी त्यांना दिलेली होती. आता तो यश अपयश हा एक वेगळा भाग आहे, पण त्या उंचीपर्यंत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या उंचीपर्यंत ज्यांचं कर्तृत्व आहे ते शिंदे साहेब. मला तर एक ते आठवण होती, उपराष्ट्रपती पदाला ते उभे होते आणि दिलीप कुमार यांचं मत तिथं आवश्यक, ते राज्यसभेचे मेंबर होते, पण तर ते त्यांची तब्येत वगैरे प्रकृती, तर विलासरावांनी त्यांच्या विमानात दिलीप कुमारजी मी मत देण्याकरता आम्ही दिल्लीला गेलो. म्हणजे आमचं नाही, दिलीप कुमारांचं मत. आणि मग दिलीप कुमार त्या प्रवासात यांच्याबद्दल बोलत होता. हे मला ऐकायला आलं. आता पण पहा रेंज कशी आहे. म्हणजे राणा पवार कविते दिलीप कुमार, म्हणजे साहित्यिक नाशिक फडके ते एकदम सुरेश भट, म्हणजे त्यात कुणीच नाही. नामदेव ढसाळे ते बरोबर. नामदेव ढसाळेचं मी तुम्हाला सांगतो, सुशीलकुमारजी आणि विलासराव यांच्याबद्दल मला त्या ठिकाणी, आणि स्वतः नामदेव ढसाळ माझा फार जिवलग मित्र, आम्ही समकालीन, नेहमी कृतज्ञतेने उल्लेख करायचा त्याच्या आजारपणाच्या काळात म्हणा किंवा त्याच्या कोणत्याही चळवळीच्या. कारण तो चळवळी ही सामान्य माणसाकरता करतो, ही भावना त्याची होती. त्याला मनापासून मदत करणारे सुशीलकुमारजी आणि विलासराव, ही दोन. त्याचा कृतज्ञतेने उल्लेख नामदेव ढसाळने आयुष्यभर केलेला आहे. म्हणजे ही रेंज सांगतो, सामाजिक चळवळीमध्ये, साहित्यिक सांस्कृतिक चळवळीमध्ये, नाट्य चळवळीमध्ये, पण स्वतः महाविद्यालयीन जीवनामध्ये आचार्य अत्रेंनी नाटकात काम केलेलं होतं. हे सगळं त्यांनी अतिशय छानपणे वठवलं. आणि मला आनंद, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना खूप मोठा काळ आहे. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा झालं तेव्हा त्या पुस्तकाचा परिचय बालगंधर्वमध्ये मी करून दिला होता. आणि त्याचं प्रकाशन त्यावेळेचे आपले मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झालेलं होतं. तर त्यांच्या जीवनाची वाटचाल फार मोठी आहे. अगदी साध्या शून्यातून एखादं विश्व निर्माण करावं आणि विश्व निर्माण करूनही शून्य कधी विसरू नये, असं जे असतं ना, ते व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमारजी शिंदे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला फार मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. आणि ईश्वरी संकेत म्हणा, नियती म्हणा, ही त्यांच्या पाठीशी आहे. कारण 50 वर्षापूर्वी पाहिलेलं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे आजही कायम आहे. त्यामुळे माझ्या मनापासून शुभेच्छा.